वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं प्रिपरेशन ऑफ आयडियाइड्स अँड कीटोन्स फ्रॉम अल्किन्स. कोणती पाहिली होती आपण? अल्किन बाय ओझोलिसिस ऑफ अल्किन्स ही एक मेथड पाहिली होती. त्याच्यानंतर हायड्रेशन ऑफ अल्काइन्स पूर्ण आयडियाइड आणि कीटोन कसं तयार होतं त्याविषयी पाहिलं. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं बाय पायरोलिसिस ऑफ कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड्स, ज्याला आपण म्हणतो फ्रॉम किंवा बाय ड्राय डिस्टिलेशन ऑफ कॅल्शियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड्स. अशा मागच्या 3 मेथड्स मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं. आता आपल्याला पाहिजे 7 नंबरची मेथड. तुम्हाला म्हटले की मेथड्स ऑफ प्रिपरेशन ह्या आयडियाइड आणि कीटोनच्या सगळ्यात जास्त येतात. कोणत्याच टॉपिक मध्ये एवढ्या मेथड ऑफ प्रिपरेशन नाहीत जेवढ्या की या टॉपिक मध्ये आहेत. आपण पाहतोय 7वी मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर द प्रिपरेशन ऑफ आयडियाइड्स अँड कीटोन्स. पाहायचं 7 नंबरची मेथड. याच्या अगोदर 6 झाल्या. फ्रॉम अल्किल सायनाइड्स किंवा त्याला म्हणतो आपण अल्केन नायट्राइड्स. मित्रांनो, यामध्ये आणखीन 4 सब मेथड आहेत. या 7 नंबरच्या मेथड मध्ये 4 आपल्याला पार्ट पाहिजे. एक एक पार्ट छोटा पण महत्त्वाचा पार्ट आहे जो की एमसीक्यू साठी देखील विचारला जातो. आणि म्हणून समजून घ्या एक एक पार्ट. आता फ्रॉम अल्किल सायनाइड्स किंवा त्याला म्हणतो आपण अल्केन नायट्राइड. एक पहिली मेथड पाहिजे आपल्याला. त्यातली कोणती पहा. 7 नंबर मध्ये 4 पार्ट आहेत आपल्याला. पहिला पार्ट आहे यामध्ये स्टीफन्स रिडक्शन. कोणती येतं? स्टीफन्स रिडक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टीफन नावाचा सायंटिस्ट होता. त्यांनी आयडियाइड कसा तयार करायचा याची मेथड डेव्हलप केली किंवा याची मेथड संशोधन केलं आणि म्हणून त्या मेथडला स्टीफन्स रिडक्शन रिएक्शन किंवा स्टीफन्स रिडक्शन असं म्हटलं जातं. ओके. आता काय असतं, अगोदर जनरल स्टेटमेंट सांगतो, नंतर तुम्हाला जनरल रिएक्शन आणि त्याच्यानंतर एक्झाम्पल देतो. पहा, स्टीफन्स रिडक्शन म्हणजे काय? when alkyl cyanide react with stannous chloride and hydrochloric acid, corresponding imine hydrochloride or only imine is obtained, okay, which on hydrolysis gives corresponding aldehyde. This reaction is called as Stephen's reduction reaction. Okay. मी आता तुम्हाला स्टेटमेंट काय लिहिली ते समजून सांगितले. आता एक जनरल रिएक्शन आणि एक्झाम्पल घेणार आहे. अँड दिस मेथड युजफुल मेथड ओनली फॉर द प्रिपरेशन ऑफ आयडियाइड. लक्षात ठेवायचं, स्टीफन्स रिडक्शन मेथड हे कोणते कंपाऊंड तयार करण्यासाठी वापरले जाते? तर स्टीफन्स रिडक्शन मेथड इज युजफुल ओनली फॉर द प्रिपरेशन ऑफ आयडियाइड. फक्त काय तर आयडियाइड. आता पहा, असं म्हणतो मी की हा घ्या कोनिकल फ्लास्क. काय घेतला विद्यार्थी मित्रांनो आपण? हा घेतला कोनिकल फ्लास्क. ओके, हा घेतला कोनिकल फ्लास्क. आता तुम्हाला जनरल रिएक्शन समजून सांगतो अगोदर, नंतर तुम्हाला एक्झाम्पल. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचे आरसीएन. काय घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो? आरसीएन याचा अर्थ काय? अल्किल सायनाइड. आरसीएन याचा अर्थ काय? तर अल्किल सायनाइड घ्यायचं आपल्याला. काय घ्यायचं पहा, जनरल रिएक्शन अगोदर मी जीआर म्हणजे जनरल रिएक्शन, आर सी ट्रिपल बॉन्ड एन अल्किल सायनाइड घ्यायचं. नंतर यात काय टाकायचं? तर यात आपल्याला मिक्सचर टाकायचं. कोणतं मिक्सचर? तर SnCl2 आणि डायल्यूट HCl. विद्यार्थ्यांनो काय टाकायचं पहा, या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण अल्किल सायनाइड घेतलं. नंतर यात SnCl2 आणि HCl टाकायचे. HCl कोणतं? तर डायल्यूट HCl टाकायचे. काय टाकायचे? डायल्यूट HCl. तर पहा इथे लिहितो मी अल्किल सायनाइडची रिएक्शन कोणासोबत? तर अल्किल सायनाइडची रिएक्शन इथं ब्रॅकेट मध्ये लिहितोय SnCl2 यात टाकायचं आपल्याला. SnCl2 आणि HCl आणि काय तर डायल्यूट HCl. तर लक्षात घ्या, SnCl2 आणि HCl हे रिड्युसिंग एजंट आहे. तो काय तर रिड्युसिंग एजंट. इट सप्लाय नेसंट हायड्रोजन ॲटम. SnCl2 आणि HCl हे नेसंट हायड्रोजन ॲटम सप्लाय करतं, एवढं लक्षात ठेवायचं. आणि अल्किल सायनाइड घेतलेला आहे, त्याच्यामध्ये SnCl2 आणि डायल्यूट HCl हे एक्सेस टाकायचे. कसं टाकायचं विद्यार्थी मित्रांनो? एक्सेस टाकायचं. एक्सेस टाकल्यानंतर काय होतं, कोनिकल फ्लास्क मधलं अल्किल सायनाइड ह्या SnCl2 आणि डायल्यूट HCl पासून तयार होतात नेसंट हायड्रोजन ॲटम आणि एक्सेस ऑफ HCl. काय? एक्सेस ऑफ HCl ह्या 3 गोष्टी रिॲक्ट होतात. इथं पहा HCl तुम्ही म्हणता HCl कुठं? तर याचे डायल्यूट HCl घेतले
हे कसं घेतलं तर आपण हे एक्सेस घेतलंय. कसं घेतलंय? एक्सेस घेतलं. तर इथं काय रिएक्शन होते? तर मी असं म्हणेल इथं दोन नेसंट हायड्रोजन आयटम पहा सुरुवातीला SnCl2 आणि डायल्यूट HCl हा रिड्युसिंग रिएजंट आहे. त्याच्यापासून आपल्याला नेसंट हायड्रोजन आयटम येतात. नेसंट हायड्रोजन आयटम 2 अक्रॉस कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजनच्या ऍड होतात. कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजनच्या ऍड होतात. म्हणजे दोन नेसंट हायड्रोजन आयटम कार्बन कडे एक आणि नायट्रोजन कडे एक ऍड होतील आणि काय तयार होतं पहा. तर तयार होतं R हा जो ट्रिपल बॉन्ड आहे त्याचं कन्व्हर्जन तर डबल बॉन्ड मध्ये R नंतर इथे तुम्ही CH डबल बॉन्ड NH CH डबल बॉन्ड NH आणि डॉट HCl आणि डॉट काय तर HCl सांगतोय. हा RCN म्हणजे काय बरं? तर RCN याला आपण म्हणतो अल्किल सायनाइड. याला काय म्हणतो आपण? अल्किल सायनाइड. आणि हे काय आहे तर विद्यार्थ्यांनो हा नेसंट हायड्रोजन आहे. कोणता? हा आहे नेसंट हायड्रोजन. ओके. हे HCl कुठून आलं? तर HCl आपण घेतानाच HCl चं प्रमाण कसं घेतलं होतं? जास्त घेतलं होतं म्हणजे एक्सेस HCl. तर दोन नेसंट हायड्रोजन आयटम अक्रॉस कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन ऍड होतात आणि त्याच्यापासून CH डबल बॉन्ड NH तयार होतं. RCH डबल बॉन्ड NH आणि इकडचं HCl एक्सेस मधलं. तर याचं नाव काय? तर याचं नाव आहे इमिन. काय विद्यार्थ्यांना पहा? इमिन. आणि त्याच्यासोबत हायड्रोजन क्लोराईड आहे म्हणून त्यालाच इमिन हायड्रोजन क्लोराईड असं म्हटलं जातं. इमिन हायड्रोजन क्लोराईड असं म्हटलं जातं. ही दोन स्टेप रिएक्शन आहे. किती स्टेप रिएक्शन आहे? दोन स्टेप रिएक्शन आहे. आता काय होतं? त्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण अल्किल सायनाइड टाकलं नंतर SnCl2 आणि HCl टाकलं की कोणती रिएक्शन होते? अल्किल सायनाइड सोबत नेसंट हायड्रोजन आयटम 2 रिएक्ट होतात. त्याचबरोबर HCl चा मॉलिक्यूल रिएक्ट होतो. दोन नेसंट हायड्रोजन आयटम जर ऍड झाले तर ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्जन कसं झालं पहा. डबल बॉन्ड मध्ये RCH डबल बॉन्ड NH याला इमिन म्हटलं जातं. विद्यार्थ्यांना काय म्हणतात? त्याला इमिन म्हटलं जातं. आणि त्याच्या सोबत HCl एक्सेस प्रमाणात आहे म्हणून त्याला इमिन हायड्रोक्लोराईड किंवा इमिन हायड्रोजन क्लोराईड असं त्याला म्हटलं जातं. ओके. नंतर काय करायचं? नंतर हा जो कोनिकल फ्लास्क आहे या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला H2O आणि HCl चं मिक्सचर टाकायचे. म्हणजे मला म्हणायचे परत याच्यात डायल्यूट HCl टाकायचं. काय टाकायचं आपल्याला? डायल्यूट HCl टाकायचं आणि त्याला बॉईल करायचं. काय होतं पाहू आपण. आता पहिल्या स्टेप मध्ये ते तयार झाले. इथे तुम्ही RCH डबल बॉन्ड सांगा काय तर RCH डबल बॉन्ड NH HCl. ओके. आणि यात काय करायचं वरतून आपल्याला? यात वरतून मी असं म्हणेल की यात आपल्याला काय टाकले पहा आपण? H2 आणि HCl. त्यालाच लिहिताना H2O असं लिहितो मी आणि इथे लिहितो इन प्रेझेन्स ऑफ H+. तर विद्यार्थी मित्रांनो हे असं लिहिलं काय किंवा तुम्ही असं लिहिलं काय? H2O इन प्रेझेन्स ऑफ H+. याचा अर्थ काय? हे जे टाकतो आपण H2O प्लस HCl म्हणजे डायल्यूट ऍसिड टाकतो. ह्या H+ चा अर्थ काय? ह्या H+ च्या ऐवजी तुम्ही असे लिहू शकता. याच्या ऐवजी H3O+ देखील लिहिलं जातं. हा H2O कुठून आला? तर ज्यावेळेस आपण डायल्यूट HCl याच्यात ओततो त्यातलं एक्सेस वॉटर हे कोणाचं लिसिस करतं? तर हे जे वॉटर मॉलिक्यूल आहे H2O जो आहे ना हा H2O दिस वॉटर मॉलिक्यूल लिसिस दिस कंपाऊंड. वॉटर मॉलिक्यूल काय करतो? या कंपाऊंडला ब्रेक डाऊन करतो. या इमिनला ब्रेक डाऊन करतो. आता कशा पद्धतीने ब्रेक डाऊन करतो पहा. RCH डबल बॉन्ड NH डॉट HCl वॉटर मधला O म्हणजे वॉटर मॉलिक्यूल कंप्लीट वॉटर मॉलिक्यूल ब्रेक डाऊन टू दिस इमिन आणि RCH डबल बॉन्ड NH हा ब्रेक डाऊन होतो. काय होतो? ब्रेक डाऊन होतो. आणि काय तर होतं पहा. तिथे तर होतं RCH आणि विद्यार्थ्यांनो हा जो H आहे ना हा H तुम्ही असा इथे लिहू शकता बरं का. ओके. आता इथं असतो असा RCH आणि हा जो डबल बॉन्ड आहे का दिस डबल बॉन्ड गेट कम्प्लिटली रिड्युस्ड आणि हा डबल बॉन्ड तुटून कार्बनचा नायट्रोजन सोबतचा डबल बॉन्ड तुटून कार्बनचा ऑक्सिजन सोबत डबल बॉन्ड तयार होतो. कोणासोबत तयार होतो? ऑक्सिजन सोबत डबल बॉन्ड तयार होतो. आणि म्हणून हा H मी असा लिहू शकतो नाही तर तुम्हाला समजण्यासाठी पहा RCH ओके हा डबल बॉन्ड लॅप्स होतो बॉन्ड तुटतो त्याच्या ऐवजी कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तयार होतो. म्हणजे तुम्ही हेच असे लिहू शकता. तुम्हाला दोन्ही पद्धती सांगतो मी. ती म्हणतात हायड्रोजन डबल बॉन्ड कसा आला? ऍक्च्युअली दॅट हायड्रोजन इज अटॅच्ड टू कार्बन. ओके. RCH डबल बॉन्ड NH HCl
च्या वरती आपण जर डायल्यूट HCl टाकलं आणि त्याला जर आपण बॉईल केलं विद्यार्थ्यांनो, काय केलं आपण त्याला बॉईल केलं तर काय होतं, हा कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन काय होतो तर ब्रेक डाऊन होतो आणि नवीन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन तयार होतो आणि बाय प्रोडक्ट काय पाहता RCH डबल बॉन्ड O म्हणजे काय तर ते असतं RC डबल बॉन्ड O अशा प्रकारे. ओके लक्षात आलं. आणि हे माहिती तुम्हाला RC डबल बॉन्ड OH म्हणजे काय तर हे काय तयार झालं विद्यार्थी मित्रांनो, हे तयार झालं आल्डिहाइड. काय तयार झालं हे आल्डिहाइड तयार झालं. आणि आता शिल्लक काय राहिलं पहा वॉटर मधला O आल्डिहाइड फॉर्म करण्यासाठी वापरला, मग यातले शिल्लक काय तर H2 शिल्लक राहिला. ओके आणि याच्यातलं काय शिल्लक राहिलं NH. ओके मग मी तुम्हाला असेल म्हणेल NH प्लस H2 काय तर होईल माहितीये का NH3. NH प्लस H2 NH3 हा बेस तयार होईल अमोनिया आणि इथलं HCl आणि इथलं HCl पहा H2 आणि NH मिळून काय तयार होईल NH3 आणि हे HCl. NH3 हा बेस आहे, HCl हा ऍसिड आहे, याच्यापासून काय तयार होतं NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड तयार होतो. आणि म्हणून मी बाय प्रोडक्ट म्हणून काय लिहितो ते लिहितोय अमोनियम क्लोराईड. काय लिहितो तर अमोनियम क्लोराईड. RCH डबल बॉन्ड O म्हणजेच काय RC डबल बॉन्ड O RCH डबल बॉन्ड O हे यांचे एकच आहे. अलग लक्षात तुमच्या, फक्त हे तुम्हाला समजावं म्हणून तुम्हाला हे असं काढलंय. ओके काय तयार झालं इथं सांगा बरं, काय तयार झालं तर इथं तयार झालं आल्डिहाइड. एक्झाम्पल घेणार आहे, हे काय तयार झालं तर आल्डिहाइड तयार झालंय. आता स्टेटमेंट पहा, अगोदर मी एक्झाम्पल देतो, वाटलं तर तुम्हाला काय करतो एक एक्झाम्पल देतो. पण एक्झाम्पल देण्या अगोदर पहा स्टीफन्स रिडक्शन रिएक्शन काय असते. वेन अल्किल सायनाइड वेन अल्किल सायनाइड रिएक्ट विथ कोणासोबत वेन अल्किल सायनाइड पहा तुम्ही अल्किल सायनाइडची रिएक्शन वेन अल्किल सायनाइड इज रिएक्ट विथ स्टॅनस क्लोराइड अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड करस्पॉन्डिंग इमिन हायड्रोक्लोराइड काय तयार होत असतं करस्पॉन्डिंग इमिन हायड्रोक्लोराइड और ओनली इमिन इज ऑब्टेन्ड. तुम्ही एवढा जरी पार्ट लिहिला अलीकडचा तरी चालतं. ओके विच ऑन हायड्रोलिसिस त्याचं काय करायचं आपल्याला हायड्रोलिसिस करायचं. विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स आल्डिहाइड. आणि हा जो तयार झालेला आहे इमिन हायड्रोक्लोराइड त्याला जर आपण ऍसिडिक वॉटर सोबत बॉईल केलं तर त्याचं काय होतं हायड्रोलिसिस होतं. वॉटर मॉलिक्यूल ह्या इमिनला काय करतो ब्रेक डाऊन करतो आणि तयार करतो आल्डिहाइड. ओके त्यामुळे आपण म्हणतो दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज स्टीफन्स रिडक्शन रिएक्शन. स्टीफन नावाचा सायंटिस्ट होता आणि त्यांनी आल्डिहाइड तयार करण्यासाठी ऍसिट्रिक असे रिएजंट्स वापरले आणि म्हणून या मेथडला आपण म्हणतो स्टीफन्स रिडक्शन रिएक्शन. आणि यातलं महत्त्वाचं काय पहा इट इज युजफुल मेथड टू प्रिपेअर आल्डिहाइड ओनली. ही मेथड फक्त आणि फक्त आल्डिहाइड तयार करण्यासाठीच आहे एवढं लक्षात ठेवायचे. आता घेतो मी एक्झाम्पल. आता काय घेतो पहा एक्झाम्पल. आणि लक्षात आलं ना NH4Cl कसं आलं तर कसं आलं NH4Cl. ओके पहा अल्किल सायनाइड ची रिएक्शन HNCl2 आणि डायल्यूट HCl सोबत जर झाली तर HNCl2 आणि HCl यांच्यापासून नेसंट हायड्रोजन ॲटम मिळतात. दोन नेसंट हायड्रोजन ॲटम अक्रॉस द कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड ऍड होतात, तयार होतं RCH डबल बॉन्ड NH. फक्त NH पर्यंत जर भाग बघितला आपण तर त्याला इमिन म्हटलं जातं आणि HCl एक्सेस असल्या कारणानं आपल्याला ऍडिशनल कंपाऊंड मिळतो HCl चे, त्याला आपण म्हणतो इमिन हायड्रोजन क्लोराइड किंवा इमिन हायड्रोक्लोराइड. आणि जे इमिन हायड्रोक्लोराइड तयार झालेलं आहे या कोनिकल फ्लास्क मध्ये या दोन मिक्सचर पासून नंतर त्याच्यात डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO टाकायचं आणि त्याला काय करायचं बॉईल करायचं. आणि जर आपण त्याला बॉईल केलं तर काय होतं तर हा जो इमिन आहे हा जो इमिन याचं नाव काय इमिन याचं हायड्रोलिसिस होतं आणि RCH डबल बॉन्ड NH हा ब्रेकडाऊन होऊन काय करतो विद्यार्थी मित्रांनो RCH डबल बॉन्ड O. आणि हा O कुठून आला हा O वॉटर पासून आला म्हणून आपण म्हणतो हायड्रोलिसिस रिएक्शन. हा O कार्बन सोबत डबल बॉन्ड तयार करतो आल्डिहाइड तयार झाला. आणि इकडचा जो राहिलेला शिल्लक पार्ट असेल NH. ओके हा NH इकडचा राहिला NH आणि इकडचा H2 वॉटर मध्ये H2 NH आणि H2 काय तर होईल NH3 आणि HCl आपसात रिएक्शन होईल या कोनिकल फ्लास्क मध्ये आपसात रिएक्शन होईल आणि त्याच्यापासून काय तयार होईल तर NH4Cl म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो अमोनियम क्लोराइड तयार होईल. कोणतं तयार होईल तर अमोनियम क्लोराइड हा तयार होईल. आता मी एक्झाम्पल देणार आहे. ही झाली जनरल रिएक्शन. कोणती झाली ही जनरल रिएक्शन झाली. आता एक्झाम्पल पहा आणि ते लिहित असताना त्याचबरोबर इथं तुम्ही पहा इथं तुम्हाला मी ऑप्शन दिले तुम्ही काय लिहू शकता इथं तर तुम्ही इथं अशा पद्धतीने लिहू शकता. इथं लिहित असताना असं लिहायचं
ठीक आहे, H प्लस. H प्लस याचा अर्थ काय? ऍसिडिक हायड्रोलिसिस. ऍसिडिक हायड्रोलिसिस याचा अर्थ H2O आणि HCl किंवा H2 आणि H2SO4 पाणी आणि त्याच्यात कोणतंही ऍसिड टाकून आपण तो बॉन्ड ब्रेक डाऊन करण्यासाठी, कार्बन नायट्रोजन बॉन्ड ब्रेक डाऊन करण्यासाठी आपण ऍसिडिक वॉटर वापरलेलं आहे. तर काही रिएक्शन मध्ये पहा, तर काही रिएक्शन मध्ये काय केलं जातं, हा जो H2O मॉलिक्यूल आहे, हा H2O मॉलिक्यूल असं दाखवला जातो, H2O हे H प्लस असं दाखवलं जातं. याचा अर्थ लक्षात घ्यायचा. मग हा O इथे येणार, असंच लिहायचं. लिहिताना तुम्ही असंच लिहिणार पुन्हा, फक्त H2O इथे लिहायऐवजी एरो वरती लिहिला H2O ऑब्लिक H प्लस. याचा अर्थ काय? ऍसिडिक वॉटर. तर काही रिएक्शन मध्ये H2O ऑब्लिक H प्लस लिहिलं जात नाही, तर त्याच्या ऐवजी H3O प्लस लिहिलं जातं. याचा आणि याचा अर्थ एकच आहे. मग तुम्हाला कोणतं सोपं वाटतं? तुम्हाला वाटतं तुम्ही असं लिहिलेलं सोपं राहील तुम्हाला. पहा कसं, तर हे H2O इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड, हे इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. ओके, आणि याचं नाव डबल लिहित नाही, इमिन हायड्रोक्लोराइड आहे आणि हा कोणता तर आयडेड. आता एक्झाम्पल घेतो. काय घेतो का? एक्झाम्पल घेतो. सॉरी, एक्झाम्पल पाहता हे असंच ठेवतो. एक्झाम्पल आपण खाली लिहू. एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 1 असं म्हणेल मी, मिथिल सायनाइड. मिथिल सायनाइड इथे पहा, मिथिल सायनाइड इथे पहा, चेंज करू आपण. मिथिल सायनाइड रिएक्ट विथ, मिथिल सायनाइड react with stannous chloride, stannous chloride, methyl cyanide react with stannous chloride and HCl shortcut, and hydrochloric acid. HCl gives imine hydrochloride, gives imine hydrochloride, which on hydrolysis gives. आता काय देते ते आपण पाहूया, काय देते ते आपण पाहूया. एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल घेत असताना मिथिल सायनाइड म्हणजे काय? इथं आता RCN च्या ऐवजी काय टाकायचं विद्यार्थी मित्रांनो? मिथिल सायनाइड टाकायचे. काय टाकायचे? मिथिल सायनाइड. ही रिएक्शन किती स्टेप मध्ये लिहिणार तुम्ही? 2 स्टेप मध्ये. एका स्टेप मध्ये देखील तुम्ही लिहू शकता, फक्त गोंधळ उडाला नाही पाहिजे. ओके, तर सांगा मिथिल सायनाइडचा फॉर्म्युला CH3 C ट्रिपल बॉन्ड N हा घेतला. मिथिल सायनाइडची रिएक्शन SnCl2 आणि HCl म्हटलं की करायचं SnCl2 आणि HCl. HCl कोणतं? डायल्यूट HCl. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतलं मिथिल सायनाइड आणि त्याच्यात काय टाकायचं? SnCl2 आणि डायल्यूट HCl. SnCl2 आणि डायल्यूट HCl हे काय आहे? हे रिड्युसिंग रिएजंट आहे. ते काय सप्लाय करतं? ते सप्लाय करतं नेसंट हायड्रोजन ॲटम. काय सप्लाय करतं विद्यार्थी मित्रांनो? ते नेसंट हायड्रोजन ॲटम. ओके, आणि प्लस एक्सेस HCl असणार आहे. HCl कसे तर एक्सेस. हे कुठून आलं? तर SnCl2 सोबत डायल्यूट HCl, HCl चं प्रमाण कसे जास्त आहे आणि म्हणून इथले 2 नेसंट हायड्रोजन ॲटम विसरायचं नाही. किती लागतात? 2 नेसंट हायड्रोजन ॲटम. हे 2 नेसंट हायड्रोजन ॲटम अक्रॉस द कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन जर ऍड झाले तर काय होईल सांगा बरं. आता आपण असं लिहू CH3 ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्ड मध्ये. ओके, CH3 ट्रिपलचं कन्वर्जन डबल बॉन्ड मध्ये. इथं काय लिहायचं? N. ओके, ट्रिपल पहा, इथं ट्रिपल होतं ना, कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. एक हायड्रोजन ॲटम या कार्बनला जोडा, एक हायड्रोजन ॲटम या नायट्रोजनला जोडा, म्हणजे आपल्याला असं तयार होईल. इथं पहा हे आणि इथं आपण लिहूया हे असं. ओके, सेम तेच आहे. CH3 C ट्रिपल बॉन्ड N प्लस 2H आणि HCl. इथे काय करावेल? CH3 इथे पहा हे CH3 CH हे आपण असं लिहू शकतो CH डबल बॉन्ड हे NH हे NH आणि तिच्या सोबत काय तर HCl. ओके, याचं नाव काय? तर याचं नाव आहे मिथिल सायनाइड. याचं नाव काय? याचं नाव आहे मिथिल सायनाइड. ओके, आणि हे तुम्हाला माहिती आहे याला काय म्हणतो आपण? NH नॅशनल हायवे का? नाही, नेसंट हायड्रोजन ॲटम. काय ते तर नेसंट हायड्रोजन ॲटम HCl. ओके, नंतर काय काय झालं? CH3 CH डबल बॉन्ड NH. विद्यार्थी मित्रांनो, ह्याला असेटाल्डिमाइन म्हणायचं असतं. काय म्हणतात त्याला? असेटाल्डिमाइन, असेटाल्डिमाइन ह्याला असं म्हणतो आपण. आणि HCl असल्या कारणानं असेटाल्डिमाइन हायड्रोक्लोराइड असं देखील त्याला म्हटलं जातं. काही पुस्तकामध्ये हायड्रोजन क्लोराइड दाखवलेलं नाही. तुम्ही नुसतं एवढं जर दाखवलं असेटाल्डिमाइन तरी चालतं. ओके, पहिली स्टेप पहा याच्यासारखी आली. ओके, आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय टाकायचंय?
मिथिल सायनाइड मध्ये SnCl2 आणि HCl टाकलं की हा असेटाल्डिमाइन हायड्रोक्लोराईड तयार झाला. त्यात काय टाकायचं आपल्याला, डायल्यूट HCl टाकायचं. काय टाकायचं, डायल्यूट HCl टाकायचं. ही स्टेप नंबर 1 आहे. स्टेप नंबर 2 सांगा मग फॉर्म्युला CH3 तुम्हाला माहिती आहे. CH3 CH डबल बॉन्ड सांगा NH. ओके NH आणि त्यात काय सोबत लिहायचं आपल्याला, H2O. काय लिहायचं सोबत, H2O. इथं पण असेटाल्डिमाइनला कोणासोबत बॉईल करायचं आपल्याला, वॉटर सोबत. आणि ह्या एरोवरती काय लिहायचं, तुम्ही याला H3O+ असे लिहू शकता किंवा सिंपली तुम्ही H+ असं लिहू शकता. हे H+ चा अर्थ ज्या ज्या रिएक्शन मध्ये एरोवरती H+ असतं किंवा असं H3O+ असतं, याचा अर्थ ती रिएक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये असते. कोणत्या मीडियम मध्ये असते, ऍसिडिक मीडियम मध्ये असते. आणि ज्या रिएक्शन मध्ये OH- असतं त्या रिएक्शन बेसिक मीडियम मध्ये असतात. कोणत्या, बेसिक मीडियम मध्ये. हा जो कंपाऊंड तयार झालाय असेटाल्डिमाइन, त्याच्यात आपल्याला डायल्यूट HCl टाकायचं म्हणजे ऍसिड वापरून त्याला ब्रेकडाऊन करायचं. त्याला म्हणतो आपण ऍसिड हायड्रोलिसिस. ओके. आणि याला काय करायचं आपल्याला, ह्याला आपल्याला करायचं बॉईल केलं की काय होतं, तर बॉईल केलं की कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन काय होतो, ब्रेकडाऊन होतो. कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन विल ब्रेकडाऊन. आणि तो कोण ब्रेकडाऊन करतो, वॉटर मॉलिक्यूल ब्रेकडाऊन करतो. कोण ब्रेकडाऊन करतो, वॉटर मॉलिक्यूल. दिस असेटाल्डिमाइन अंडरगो हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. यातला O कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजनच्या ऐवजी इथं तयार होईल पहा आता, CH3 कार्बन, या कार्बनला हायड्रोजन आहे. ओके. आणि कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन तुटून तिथं कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन जोडला जातो. ओके, हा झाला. आणि आता बाय प्रोडक्ट काय बरं, तर बाय प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे NaHH काय तयार झालं, H2. ओके, म्हणजे काय झाला NH3 आणि प्लस काय तर HCl आणि प्लस काय तर HCl. ओके, मग सांगा काय करायचं. हा, तर आपण इथे लिहितो. हा, इथं करायचं मग आता हे CH3CH हा O. ओके, नंतर NH H2 आणि HCl तयार होईल NH4Cl. इथं जो तयार झालाय CH3C डबल बॉन्ड OH म्हणजे कोणता, तर तो तयार झालाय असेटाल्डिहाइड. कोणता तयार झाला, असेटाल्डिहाइड. किंवा यालाच आपण म्हणतो इथेनॉल. काय म्हणतो आपण याला, इथेनॉल असं म्हणतो. काय म्हणतो तर इथेनॉल. ओके. आणि मिथिल सायनाइड म्हणजे त्याचा आणखी एक कॉमन नेम सांगतो तुम्हाला, असेटोनाइट्राइल हे देखील त्याला नाव आहे. कोणतं नाव आहे, असेटोनाइट्राइल. मला थोडंसं जागा पुरत नाही तर. आणि आता सांगा मिथिल सायनाइड, इथं पहा तुम्ही पाहू शकता, मिथिल सायनाइड रिएक्ट विथ स्टॅनस क्लोराइड. कोणासोबत, स्टॅनस क्लोराइड अँड डायल्यूट HCl गिव्स इमिन हायड्रोक्लोराइड. म्हणजे हा, ओके, इमिन हायड्रोक्लोराइड which on hydrolysis gives acetaldehyde. काय देतो तिथं, it gives acetaldehyde किंवा त्यालाच आपण आययुपीसी नेम काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो इथेनॉल. ओके, ही झाली ती रिएक्शन. लक्षात, ही झाली ती मेथड. म्हणून आणि आणखी एक लक्षात ठेवायचं, SnCl2 आणि डायल्यूट HCl ला काय म्हटलं जातं, SnCl2 हे जे आहे ना, SnCl2 आणि डायल्यूट HCl इज कॉल्ड ॲज स्टीफन्स रिड्युसिंग रिएजंट. याला स्टीफन्स रिड्युसिंग एजंट म्हटलं जातं. काय म्हटलं त्याला, स्टीफन्स रिड्युसिंग एजंट म्हटलं जातं. हा लक्षात आहे. ही झाली 7 नंबर मधली पहिली मेथड. 7 मधली पहिली कोणती झाली, स्टीफन्स रिडक्शन. ओके. व्हेन अल्किल सायनाइड, पहा सांगतो स्टेटमेंट, व्हेन अल्किल सायनाइड is react with stannous chloride and dilute hydrochloric acid, it gives imine hydrochloride. Imine hydrochloride which on acid hydrolysis gives corresponding aldehyde. This method was developed by scientist Stephen, hence it is called as a Stephen's reduction reaction. आणि SnCl2 आणि डायल्यूट HCl वापरून aldehyde तयार करण्याचं काम स्टीफन या सायंटिस्टने केलेलं आहे. आणि म्हणून त्या रिएक्शनला स्टीफन्स रिडक्शन रिएक्शन आणि त्या रिएजंटला स्टीफन्स रिड्युसिंग एजंट असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. ओके, हे झालं त्याचं एक्झाम्पल. मिथिल सायनाइड रिएक्ट विथ स्टॅनस क्लोराइड, इट गिव्स इमिन हायड्रोक्लोराइड. याचं नाव काय ऍक्च्युअली, असेटाल्डिमाइन हायड्रोक्लोराइड. नाव थोडंसं अवघड वाटतील तुम्हाला, पण काही नाही, एवढं काही अवघड नाही. तर हायड्रोक्लोराइड विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स acetaldehyde. म्हणजेच कोणता बरं, acetaldehyde म्हणजेच कोणता, तर इथेनॉल. अशा प्रकारे ही 7 मधली एक झाली. 7 मधली काय झाली, तर एक झाली. रिएक्शन लिहून घ्या.
ही रिएक्शन लिहून घ्या. त्यानंतर आपल्याला DIBALH रिडक्शन पाहिजे. रिएक्शन लिहून घ्या आणि कृपया समजून घ्या. इथं पहा, मिथिल सायनाइड मध्ये SnCl2 आणि डायल्युटेड HCl टाकलं तर तयार झालं हे असेटाल्डिमाइन हायड्रोक्लोराइड. आणि नंतर त्याच्यात आपल्याला पाणी टाकायचे, ऍसिड आणि पाणी टाकायचं आणि त्याला बॉईल करायचं. ऍसिडिक हायड्रोलिसिस म्हणतो. ऍसिडिक हायड्रोलिसिस मध्ये CH डबल बॉन्ड NH ब्रेक डाऊन होतो आणि त्याच्या ऐवजी कोणता तयार होतो तर C डबल बॉन्ड O तयार होतो. आणि C डबल बॉन्ड OH म्हणजे कोणता तर असेटाइड, इथं आयडाइड फॉर्म्युला तयार होतो. CH3CHO म्हणजे असेटाइडेट तयार होतं. ओके, ही जनरल रिएक्शन आहे. MCQ साठी तुम्हाला जनरल रिएक्शन विचारले जाते आणि बोर्डासाठी तुम्हाला स्पेसिफिक एक्झाम्पल दिलं जातं. तुम्हाला विचारलं जातं हाऊ acetonitrile इज कन्व्हर्टेड इनटू acetaldehyde. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो मिथिल सायनाइड आहे, हा मिथिल सायनाइड आहे, याचं आणखी एक नाव कोणतं तर त्याचं नाव आहे acetonitrile. मला जागा नाही तर मी इथे लिहितो पहा किंवा चालेल लिहितो मी. याचं नाव काय नाही तर माहिती का acetonitrile. CH3 ट्रिपल बॉन्ड याला मिथिल सायनाइड किंवा त्याला दुसरं नाव कोणतं आहे, त्याला दुसरं नाव आहे acetonitrile. तुम्ही लिहून घेता त्याच्याकडे लिहायचे हाऊ acetonitrile इज कन्व्हर्टेड इनटू acetaldehyde. तर ती 2 स्टेप रिएक्शन आहे. ओके ओके, लिहून घ्या. 7 नंबरच्या मेथड मधलं दुसरं पार्ट रोमनाका पार्ट एक टाकला होता, तो होता स्टीफन्स रिडक्शन रिएक्शन. ओके, अल्किल सायनाइडचं आयडेड पण SnCl2 आणि डायल्युटेड HCl वापरून केलं होतं. आता पहा DIBALH रिडक्शन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय हे, काय त्याचं नाव आहे का DIBAL डिबल डबल, तसं काय नाही. कृपया लक्षात ठेवा. D फॉर डाय, I फॉर आयसो, B फॉर ब्युटिल, L फॉर अल्युमिनियम, H फॉर हायड्राइड. ओके, DIBALH रिडक्शन हे काय आहे तर मी असं म्हणेन तुम्हाला की जसं आताच आपण पाहिलं होतं SnCl2 आणि डायल्युटेड HCl, SnCl2 आणि डायल्युटेड HCl याला स्टीफन्स रिड्युसिंग रिएजंट म्हटलं होतं. स्टीफन्स रिड्युसिंग रिएजंट असं म्हटलं होतं. काय म्हटलं होतं आपण त्याला स्टीफन्स रिड्युसिंग एजंट म्हटलं होतं. तसं हा DIBALH हा पण रिड्युसिंग रिएजंट आहे. काय तर रिड्युसिंग रिएजंट आहे, ते सांगतो काय तर चला इथं अगोदर पहा. नायट्राइल साल selectively reduced at low temperature by कमी टेम्परेचरला low temperature by DIBALH to imines followed by acid hydrolysis to islets. म्हणजे इथं पण किती स्टेप रिएक्शन आहे, 2 स्टेप रिएक्शन आहे, पण ती आपण एकाच स्टेप मध्ये दाखवलेलं आहे. जसं आपल्याला दाखवलंय तसं त्याप्रमाणे आपण एकाच स्टेप मध्ये घेतलंय. RCl म्हणजे काय बरं तर RCl, R मीन्स अल्किल आणि C ट्रिपल बॉन्ड म्हणजे काय सायनाइड. अल्किल सायनाइड हा कोणता आहे तर हा आहे अल्किल सायनाइड. आपण असं म्हणू शकता की हा जो फ्लास्क आहे या फ्लास्क मध्ये काय घ्यायचं तर या फ्लास्क मध्ये घ्यायचं अल्किल सायनाइड, त्याच्यात काय टाकायचं DIBALH टाकायचं. काय टाकायचं पहा, मी जर म्हणत असेल हा घेतला आपण RCN, काय घ्यायचा RCN, त्याच्यात काय टाकायचं DIBALH टाकायचा. तो जर टाकला आपण तर इंटरमिडिएट इमिन तयार होतं आणि परत त्याच्यात काय टाकायचं परत त्याच्यात H3O+ म्हणजे डायल्यूट ऍसिड टाकायचं. H3O+ म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल HCl+ H2O म्हणजेच डायल्यूट HCl टाकायचं आणि परत आयडेट तयार होईल. ते कसं तयार होईल ते 2 स्टेप मध्ये सांगतो. अल्किल सायनाइड मध्ये DIBALH जर टाकलं तर अगोदर इमिन तयार होतो आणि इमिनचा हायड्रोलिसिस होऊन हा कंपाऊंड तयार होतो. हा आहे आयडेट. काय तर आयडेट. इथे एक एक्झाम्पल घेतलं. काय एक्झाम्पल घेतलं पहा, म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की इथं C ट्रिपल बॉन्ड N हा जो DIBALH आहे C ट्रिपल बॉन्ड N चं कन्वर्जन कशात करतो तर CHO मध्ये करतो. कशात करतो तर CHO. सायनो ग्रुप कन्वर्टेड इनटू आयडेनिक ग्रुप बाय DIBALH. सायनाइड ग्रुपचं रिडक्शन होऊन आयडेन ग्रुप तयार होतो. आता फक्त त्याच्यानुसार सांगायचं इथं काय बदल बरं. सायनो ग्रुपच्या CHO मध्ये होतं ना, तसंच पहा एक्झाम्पल आहे CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 C ट्रिपल बॉन्ड N. याचं नाव काय तर याचं नाव आहे 1 2 3 4 5 पेंट. 5 कार्बन आयटम आहेत म्हणून पेंट. डबल बॉन्ड 3 पासून आहे म्हणून पेंट 3En नायट्राइल. यांनाच आपण अल्केन नायट्राइल देखील म्हणतो. ओके, पेंट 3En नायट्राइल. When pent 3En nitrile is react with DIBALH as a reducing reagent, it gives
त्या सायनो ग्रुपचं कन्वर्जन कशात करायचं, CHO मध्ये, झालं प्रोडक्ट तयार होतो. CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 आणि इथं CHO. याचं नाव काय, याचं नाव तुम्हाला लिहिता येईल. याचं नाव पहा, 1 2 3 4 आणि 5. मी असं म्हणेल पेंट, काय तर पेंट, 5 कार्बन पेंट, डबल बॉन्ड 3 पासून आहे, पेंट 3 EN 1 AL. त्याला लिहू शकता तुम्ही असं, पेंट 3 इनाल. काय तर पेंट 3 इनाल. ओके, या प्रकारे हा अनसॅच्युरेटेड आयडिया तयार झाला. अनसॅच्युरेटेड अल्किल सायनाइड पासून अनसॅच्युरेटेड आयडिया तयार करण्यासाठी कोणता वापरला जातो, तर हा DIBALH रिएजंट वापरला जातो. आता ते DIBALH काय असतं, त्याचा फॉर्म्युला काय, तुम्हाला MCQ साठी झालं, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फॉर्म्युला ऑफ DIBALH. तर पहा, त्याचा अगोदर तुम्हाला सांगतो. तर DIBAL हे काय, त्याचा शॉर्ट फॉर्म पहा, DIBALH. हेच लॉंग फॉर्म तुम्हाला लॉंग फॉर्म असेल, हे जी ना, डी डाय, आय आयसो, बी ब्युटिल, डाय आयसो ब्युटिल, एल म्हणजेच ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम, आणि ते एच म्हणजे हायड्राइड. एच म्हणजे काय तर हायड्राइड. त्याचा लॉंग फॉर्म काय झाला, हे पहा, डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. डाय म्हणजे हे, डी कशावर आलं, डायचं, आय कशावर आलं, आयसोचं, बी कशावर, ब्युटिलचं, एल कशाचं, ॲल्युमिनियमचं, आणि एच म्हणजे काय, हायड्राइड. आता याचा फॉर्म्युला काय असतो, तर पहा फॉर्म्युला लिहितो तुम्ही, हा एल, काय तर हा एल. तुम्हाला आयसोब्युटिल ग्रुप माहिती आहे ॲल्युमिनियमला, CH2 CH CH3. हा ग्रुप कोणता आहे बरं, तर हा जो ग्रुप आहे का, हा आयसोब्युटिल ग्रुप आहे. कोणता, आयसोब्युटिल. 1 2 3 सेकंड लास्टला मिथिल जोडलाय, ठीक आहे. तसाच इकडं CH2 सेम, CH2 CH CH3 आणि इथं CH3. हा पण कोणता ग्रुप आहे, इकडचा आयसोब्युटिल ग्रुप आहे, आणि इकडचा पण कोणता ग्रुप आहे, इकडचा पण आयसोब्युटिल ग्रुप आहे. ओके, आयसोब्युटिल आयसोब्युटिल दोनदा येतं, म्हणून डाय आयसोब्युटिल. सेंटरला कोणता एलिमेंट आहे, ॲल्युमिनियम, आणि ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी किती असते, 3, आणि म्हणून ह्याला एक राहिलेला हायड्रोजन. हा फॉर्म्युला आहे. डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइडचा फॉर्म्युला कोणता, तर स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा आहे. अलग लक्षात, हा कोणता फॉर्म्युला आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मी असं म्हणेल की अल्किल सायनाइड मध्ये DIBALH जर टाकलं तर DIBALH हे काय, इथला बॉन्ड ब्रेक होतो. कोणता बॉन्ड ब्रेक होतो, ॲल्युमिनियम आणि हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेक होतो. आणि हा बॉन्ड ब्रेकडाऊन जर झाला तर नेसंट हायड्रोजन ॲटम ह्या सायनो ग्रुपचं रिडक्शन करून CH डबल बॉन्ड NH करतात. ते कसं तयार करतात पहा. आता हीच रिएक्शन तुम्ही लिहिले नाही, हे लिहिलं असेल ना, पहा मी कारण डबल सांगणार. नायट्राइल्स आर सेलेक्टिव्हली रिड्युस्ड ॲट लो टेम्परेचर. म्हणजे सायनाइडचं आयडेंट करण्यासाठी सिलेक्टिव्ह रिएजंट आहे हा. DIBALH is a reducing agent to imines followed by acid hydrolysis to aldehyd. ओके, हा रिएजंट आहे. आता ही जी जनरल रिएक्शन आहे, ही जी जनरल रिएक्शन आहे, R ट्रिपल बॉन्ड N ह्या एरोच्या वरती काय दिलं पहा आपण, DIBALH. ओके, इमिन तयार होणार आहे. काय तयार होणार आहे, इमिन तयार होणार आहे. आणि स्टेप सेकंड मध्ये काय, ऍसिड हायड्रोलिसिस होतं. हे दोन्ही स्टेप मी तुम्हाला समजून सांगले, पण तुम्हाला आयडेंटिफिकेशन साठी फक्त एवढंच दिलं जातं. म्हणून लक्षात ठेवायचं, सायनो ग्रुपचं आयडेंटिटी ग्रुप मध्ये करण्यासाठी कोणता रिड्युसिंग एजंट वापरलेला आहे इथं, तर DIBALH. आणि सेकंड स्टेपला काय, ते असं म्हणजे काय बघायचं तुम्हाला म्हटलं, हे झालं ऍसिड हायड्रोलिसिस. ओके, एक्झाम्पल, सिलेक्टिव्ह एक्झाम्पल, पेंट 3 नायट्राइल, पेंट 3 EN नायट्राइल ऑन रिडक्शन गिव्स पेंट 3 EN 1 AL. आता हीच रिएक्शन दोन स्टेप मध्ये तुम्हाला मी समजून सांगतोय. कोणती, जनरल रिएक्शन. कोणती रिएक्शन, तर जनरल रिएक्शन. पहा, आणि तुम्ही कुठे लिहिणार, हे DIBALH वगैरे लिहिणार, त्याच्या खाली ते तुम्हाला लिहायचं आहे. स्टेप 2. स्टेप 2 मध्ये ती रिएक्शन दाखवतोय. स्टेप 1 हा असा आपण म्हणूया. या आपण इतर क्लासमध्ये काय घ्यायचं, अल्किल सायनाइड घ्यायचं. काय घ्यायचं, अल्किल सायनाइड. हे घेतोय, चला पहा, अल्किल सायनाइडचं R ट्रिपल बॉन्ड N दिसतंय, R ट्रिपल बॉन्ड N. त्याच्यात काय टाकायचं, DIBALH टाकायचं. काय टाकायचं विद्यार्थी मित्रांनो, तर टाकायचं आपल्याला त्याच्यात DIBALH. हे काय होतं, तर ॲल्युमिनियम आणि हायड्रोजन मधला बॉन्ड हा जो आहे ना, हा ब्रेक होतो. काय होतो, हा ब्रेक होतो.
एका डाय आयसो ब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड पासून एक नेसंट हायड्रोजन ॲटम. जर 2 DIBAH असतील तर किती, तर 2 नेसंट हायड्रोजन ॲटम. आणि म्हणून मी तर हे पहा 2 नेसंट हायड्रोजन ॲटम. 2 डाय आयसो ब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड पासून 2 नेसंट हायड्रोजन ॲटम. आणि ते जे 2 नेसंट हायड्रोजन ॲटम असतील, एक या कार्बनला ऍड होईल आणि दुसरा या कार्बनला ऍड होईल. ओके, तर पहा इथं आपण असं म्हणूया आर काय होईल सांगा बरं. आर ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्ड मध्ये आर CH डबल बॉन्ड NH. ओके, हा तयार झाला. हा आहे अल्किल सायनाइड. हा काय, तर हा झाला अल्किल सायनाइड. आणि हा काय तर झाला, तर ह्याला आपण म्हणतो इमिन. काय म्हणतो आपण याला, इमिन. ही झाली पहिली स्टेप. आणि स्टेप सेकंड, कोणती झाली तर ही झाली स्टेप 1, ही झाली स्टेप सेकंड. स्टेप सेकंड मध्ये काय, अल्किल सायनाइड आणि DIBAH पासून काय तयार होतं, RCH डबल बॉन्ड NH हा इमिन तयार होतो. नंतर त्याच्यात HCl आणि वॉटर टाकायचे. काय टाकायचे, HCl आणि वॉटर. म्हणजेच मी लिहितोय पहा, तयार झालेलं ते RCH हे डबल बॉन्ड NH. याच्यात काय टाकायचं आपल्याला, H2O आणि HCl टाकायचे. H2O आणि HCl म्हणजे ज्याला आपण म्हणतो H3O+. काय तर H3O+. HCl आणि H2O दोन्ही मिक्सचर जर टाकलं तर वॉटर पण आहे, HCl पण आहे. हा जो O आहे हा काय करतो, तर हा O कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजनला ब्रेक डाऊन करतो. पाण्याच्या म्हणजे आपण म्हणू शकतो हा जो इमिन तयार झालाय, कोणता तयार झाला, इमिन तयार झालाय. इमिनला जर आपण H2O आणि HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि पाणी हे जर टाकलं आणि त्याला जर आपण थोडंसं जर बॉईल केलं तर काय होतं, यातला CH डबल बॉन्ड N हा ब्रेक डाऊन होतो. हा जो डबल बॉन्ड आहे हा काय होतो, ब्रेक डाऊन होतो. आणि वॉटर मधला O इथं इंट्रोड्यूस होतो. त्यावेळी इथं RCH. ओके, डबल बॉन्ड नायट्रोजनच्या ऐवजी काय तयार होईल तर डबल बॉन्ड ऑक्सिजन. आणि परत सांगा बरं काय तयार होईल तर H2 आणि NH, NH3 आणि HCl काय तयार होईल तर NH4Cl. परत असं तयार होईल आणि इथं तयार झालं आयोडीन. काय तयार झालं तर आयोडीन. तीच रिएक्शन एका स्टेप मध्ये जर लिहिली तर आपण तुम्ही कसं लिहायचं तुम्हाला माहिती आहे. ओके, अल्किल सायनाइड पासून इमिन तयार होतं आणि इमिनचं हायड्रोलिसिस होऊन काय तयार झालं, आयोडाइड तयार झाले. मागच्या रिएक्शन सारखीच आहे, फक्त इथं DIBALH च्या ऐवजी काय होतं, SnCl2 स्टॅनस क्लोराइड आणि डायल्यूट HCl होतं. ओके, हे झालं सेकंड मेथड, DIBALH रिडक्शन. नायट्राइल्स आर सेलेक्टिव्हली रिड्यूस्ड ॲट लो टेम्परेचर. कमी टेम्परेचरला अल्किल सायनाइडचं आयोडाइड करण्यासाठी कोणता रिएजंट वापरला जातो, DIBALH. DIBALH is a reducing agent to imines followed by acid hydrolysis give iodides. ओके, हे झालं. आणि ह्या बाबतीत लक्षात ठेवायचं DIBALH म्हणजे काय, डाय आयसो ब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड. ज्याचा फॉर्म्युला हा, तो काय सप्लाय करतो, तर तो नेसंट हायड्रोजन ॲटम सप्लाय करतो. आपल्याला इथं नेसंट हायड्रोजन ॲटम आले, ते दोन ऍड होतात. अशा पद्धतीनं अक्रॉस द कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन तयार झालं इमिन. आणि इमिन मध्ये वरतून काय टाकायचं, HCl आणि वॉटर टाकायचं. ते जर टाकलं तर वॉटर मॉलिक्यूल काय करतो, यातला बॉन्ड ब्रेक डाऊन करतो. कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन कार्बन डबल बॉन्ड NH च्या ऐवजी कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन तयार होतो. आणि असा तयार झाला म्हणजे काय तयार झाला, आयोडाइड. आणि NH आणि H2, NH3 आणि HCl तयार होतं NH4Cl. अशा पद्धतीने तयार होतं हे आयोडाइड. ही झाली मेथड नंबर 7 मधली सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आणखी 2 आहेत. ओके, हे लिहून घ्या. त्यानंतर 7व्या मेथड मधली तिसरी पाहता. 7व्या मेथड मध्ये तिसरी स्टेप, रिडक्शन ऑफ इस्टर्स. कोणाचं रिडक्शन तर इस्टरचं. इस्टर्स म्हणजे जनरल फॉर्म्युला असतो RC डबल बॉन्ड OR'. ओके, R आणि R' सारखे किंवा वेगळे. इस्टरचं रिडक्शन करण्यासाठी देखील DIBALH वापरला जातो. इथं काय पहा, इस्टर्स आर पार्शियली रिड्युस्ड. MCQ साठी लक्षात ठेवायचा, इस्टरचं पार्शियल रिडक्शन म्हणजे कमी प्रमाणात रिडक्शन, फुल नाही, पार्शियल रिडक्शन करण्यासाठी कोणता रिएजंट वापरला जातो, तर DIBALH. इस्टर्स आर partially reduced to iodide with DIBALH. कोणतं, DIBALH. DIBALH म्हणजे काय, आता डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड. This reaction is carried out at 468 Kelvin. At 468 Kelvin to avoid further reduction to alcohol.
म्हणजे अल्डिहाइडचं अल्कोहोल मध्ये रूपांतर होऊ नये याच्यासाठी कंडिशन कोणती आता एक आहे 468 केल्विन. कोणते तर 468 केल्विन आहे. पाहतो इस्टर्स जनरल रिएक्शन आपण असं म्हणूया. पहा असं आपण म्हणूया हा कोनिकल फ्लास्क आहे. हा काय तर कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं या कोनिकल फ्लास्क मध्ये ईस्टर घ्यायचं जनरल कोणतं या ईस्टर. नंतर त्याच्यात काय टाकायचं DiBALH इंटोलिन. जर समजा मी असं म्हटलं हा घेतला आपण ईस्टर घेतला आणि याच्यात काय टाकायचं तर यात टाकायचा DiBALH. ओके तर काय तर होईल इंटरमिडिएट तयार होईल आणि त्या इंटरमिडिएट मध्ये काय टाकायचं परत HCl प्लस H2O म्हणजेच काय ऍसिडिक वॉटर टाकायचं. काय टाकायचं तर ऍसिडिक वॉटर. When esters are treated with initially with diisobutyl aluminum hydride intolin and on step second acid hydrolysis gives aldehyde and alcohol. काय तयार होतं aldehyde and alcohol. ते कसं तयार होतं पहा एस्टरचे जनरल फॉर्म्युला RC डबल बॉन्ड OOR डॅश. ओके हा DiBALH काय करतो विद्यार्थी मित्रांनो नेसंट हायड्रोजन ऍटम देतो. कोणते हायड्रोजन ऍटम देतो तो आपल्याला तर तो देतो नेसंट हायड्रोजन ऍटम. आता हे जे नेसंट हायड्रोजन ऍटम दोन येतं एक हा इथं ऍड करा दुसरा हा इथं ऍड करा. हा जो एक बॉन्ड हा बॉन्ड ब्रेकडाऊन होईल. ओके हा बॉन्ड काय होतं ब्रेकडाऊन. कार्बन आणि ऑक्सिजन हा बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. RC डबल बॉन्ड OH आणि R डॅश OH असं तयार होईल पहा. RC डबल बॉन्ड OH म्हणजे इकडच्या भागाचा मिळून एक अल्डिहाइड आणि इकडच्या भागाचा मिळून काय तयार होईल तर अल्कोहोल तयार होईल. आणि जर समजा आपण DiBALH च्या ऐवजी जर आपण दुसरा रिड्युसिंग रिएजंट घेतला असता आपण अल्कोहोलच्या प्रिपरेशन मध्ये पाहिलं होतं आपण. ओके तर ते जर घेतला असता तर परत याचं रिडक्शन होऊन याचं काय तयार झालं असतं RCH2OH तयार झालं असतं. बरोबर आहे का. RCHO चं पुन्हा रिडक्शन काय तयार झालं असतं RCH2OH. आपण अल्कोहोलच्या मेथड प्रिपरेशन मध्ये कॅटलिटिक रिडक्शन आणि रिडक्शन बाय युजिंग रिड्युसिंग एजंट अशा प्रकारे पाहिलं होतं. अल्डिहाइडचं रिडक्शन पुन्हा कशात झालं असतं अल्कोहोल मध्ये झालं असतं. पण आपला जो टॉपिक आहे आपलं जे एम आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन आणि म्हणून ईस्टर पासून कम्प्लिटली अल्कोहोल होण्याऐवजी ईस्टर पासून आपल्याला अल्डिहाइड तयार करायचं असेल तर त्याला आपण म्हणतो पार्शियल रिडक्शन. काय म्हणतो आपण पार्शियल रिडक्शन. ईस्टरचं पार्शियल रिडक्शन झालं तर अल्डिहाइडचा मॉलिक्यूल आणि दुसरा कोणता तयार होतो अल्कोहोलचा. आणि ईस्टरचं पार्शियल रिडक्शन होण्यासाठी आपण DiBALH हा रिड्युसिंग रिएजंट वापरलेला आहे. तुम्ही म्हणता सर जर याच्या ऐवजी आपण दुसरा जर घेतला असता समजा आपण म्हटलं असतं या ईस्टरची रिएक्शन H2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ निकेल तर विद्यार्थी मित्रांनो तर हे ईस्टरचं कन्व्हर्जन RCH2OH आणि दुसरं ROH असे दोनही अल्कोहोल तयार झाले असते. दोनही अल्कोहोल तयार झाले असते. पण आपल्याला अल्डिहाइड तयार करायचे आणि म्हणून याचं रिडक्शन कसं होणं अपेक्षित आहे पार्शियल. पार्शियल म्हणजे काय थोड्या प्रमाणात. आणि म्हणून when esters are treated with DiBALH it undergo reduction as a partial to form दोन H पैकी एक H इथं एक या कार्बन H एक या O ला H तयार होईल. RC डबल बॉन्ड OH हा अल्डिहाइड आणि R डॅश OH हा दुसरा अल्कोहोल. मग मला सांगा मी असं म्हणतो what will happen when methyl dodecanoate is treated with DiBALH and on further hydrolysis काय तयार होईल बरं. तर साधी गोष्ट आहे तुम्हाला लक्षात आले. इथं काय घ्यायचं आपल्याला पहा बरं. इथं हे फॉर्म्युला फक्त काय करतो इथं मी थोडंसं पुढे करतो कारण नेसंट हायड्रोजन ऍटम न्यायला जागा नाही आपल्याला. ओके हा काय सप्लाय करणार आहे आपल्याला सांगा तर हा सप्लाय करणार आहे नेसंट हायड्रोजन ऍटम. ओके किती लागतं दोन. इथं लिहायचं एक नंबरचा रिएजंट DiBALH. हे स्पेसिफिक एक्झाम्पल असतात तुम्हाला याचं काही मेकॅनिझम वगैरे नाहीये H3O+. ओके हे जे दोन नेसंट हायड्रोजन ऍटम येतं कुठं ऍड करायचं कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. हा बॉन्ड ब्रेक डाऊन होतो. ओके एक H इथं एक H इथं काय करायचं सांगा. एक H या कार्बनला एक H या ऑक्सिजनला आणि हा जो बॉन्ड आहे कार्बन ऑक्सिजन बॉन्ड गेट रिड्यूस्ड अँड टू फॉर्म हियर काय तर पहा CH3 CH2 10 टाइम हा सांगा CH3 CH2 10 टाइम C डबल बॉन्ड O आणि एक H C डबल बॉन्ड CH2 C डबल बॉन्ड O H आणि बाय प्रोडक्ट CH3O आणि एक H तयार होतं CH3OH. याचं नाव काय एक आणि 10 11 आणि 12 याचं नाव आहे डोडेकेनाल. याचं नाव काय तर डोडेकेनाल. हा अल्डिहाइड तयार झाला आणि हा कोणता तर हा तयार झाला मिथेनॉल. हा कोणता तयार झाला विद्यार्थी मित्रांनो मिथेनॉल. ओके एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं.
त्या करायचं एवढंच लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल मी जर असं एक्झाम्पल घेतलं CS3 C डबल बॉन्ड O O CS3 आणि कंडिशन त्याच लिहिल्या तर तुम्हाला प्रोडक्ट लिहिता आला पाहिजे DIBLH आणि सेकंड कंडिशन कोणती H3O+. आता हे असं जे असतं ही पहिली स्टेप आणि कोणती स्टेप असते दुसरी स्टेप. पहिल्या स्टेप मध्ये काय तयार होईल तर डायरेक्ट आपल्याला प्रोडक्ट लिहायचा आहे. तर काय होईल पहा बरं CS3 C डबल बॉन्ड O CS3 याचं नाव काय तर याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो मिथिल एसिटेट. काय तर मिथिल एसिटेट हा काय सप्लाय करतो नेसंट हायड्रोजन ॲटम. ओके एक H इथं ऍड होईल एक H इथं ऍड होईल हा बॉन्ड विल ब्रेक डाऊन कार्बन ऑक्सिजन बॉन्ड विल ब्रेक डाऊन हा H याला मिळेल एक H याला मिळेल तयार होईल इथं CS3 C डबल बॉन्ड O. पहा CS3 C डबल बॉन्ड O आणि एक H हा एक तयार होईल आणि दुसरा कोणता CS3O आणि एक H तयार होईल हा CS3OH. हा आहे कोणता सांगा याचं नाव आहे असेटाल्डिहाइड. कोणता आहे हा असेटाल्डिहाइड आहे हा आणि हा कोणता आहे हा मिथिल अल्कोहोल. हा कोणता तर मिथिल अल्कोहोल. याचा आयपीसी नाम आहे इथेनॉल. ओके आणि याचं नाव काय तर मिथेनॉल. या आणि याचं परत रिडक्शन जर झालं असतं तर CS3 CH2OH तयार झाला असता. ओके म्हणून मी याला म्हणतोय की ईस्टरचं पार्शियल रिडक्शन जर झालं कोणतं पार्शियल या पार्शियल शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा PARTIAL. पार्शियल मीन्स इन अ स्मॉल अमाऊंट थोड्या प्रमाणात. ईस्टरचं काही प्रमाणात रिडक्शन जर झालं तर आयडिया ठरवेल आणि ईस्टरचं कम्प्लीट रिडक्शन जर झालं असतं तर अल्कोहोलचेच मॉलिक्यूल तयार झाले असते. पण आपली मेथड ऑफ प्रिपरेशन आयडियाची आहे आणि म्हणून आपण काय पाहतो तर पार्शियल रिडक्शन. ईस्टरचं पार्शियल रिडक्शन करण्यासाठी कोणता रिड्युसिंग रिएजंट वापरला जातो तर तो तुमचा फेवरेट असला पाहिजे. तो कोणता आहे DIBALH डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्रेट. ओके ही झाली किती नंबरची 7 नंबरच्या मेथड मधला तिसरा पार्ट. आता याच्यानंतर आपल्याला एरोमॅटिक कीटोन तयार करायचे. काय करायचं आपल्याला एरोमॅटिक कीटोन हे लिहून घ्या आणि हे स्पेसिफिक एक्झाम्पल तुम्हाला असतील. फक्त तुम्हाला ह्या कंडिशन लक्षात आल्या की फक्त लक्षात ठेवायचं ईस्टर असेल तर एक आयडेंटिक अल्कोहोल तयार होतो. या प्रकारे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. जास्त कोणताही तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही. ओके लिहून घ्या. हा पहा 7 नंबरच्या मेथड मध्ये शेवटची राहिली इथं काय दिसतंय पाहिजे तुम्हाला 4th नंबरचा पार्ट तो आहे हा पार्ट दिसतो मला पाहिजे. ओके प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक कीटोन. कोणता कीटोन एरोमॅटिक कीटोन. ज्या कीटोन मध्ये एरोमॅटिक रिंग असतात तो पाहिजे आपल्याला. प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक कीटोन दॅट इज फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. कशापासून तर ग्रिग्नार्ड रिएजंट. तुम्हाला माहिती आहे RMGX अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड नाही का RMGX त्याला आपण काय म्हणतो ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि R म्हणजे काय R म्हणजे अल्किल असू शकतो किंवा तो अरिल ग्रुप देखील असू शकतो RMGX. इथे सांगतोय वाच आधी अ नायट्राइल रिएक्ट्स विथ काय तर नायट्राइल C6H5C3 नायट्राइल. अ नायट्राइल रिएक्ट विथ नायट्राइल म्हणजे काय ज्या कंपाऊंड मध्ये C3 N असतो त्याला नायट्राइल किंवा सायनाइड असं म्हटलं जातं. ओके अ नायट्राइल रिएक्ट विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. आता ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय RMGX. R म्हणजे काय अरिल ग्रुप देखील असू शकतो म्हणजे असा फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. इन प्रेझेन्स ऑफ ड्रायथर आपल्याला माहितीये ग्रिग्नार्ड रिएजंटच्या कोणत्याही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ ड्रायथर होत असतात. काय तर ड्रायथर. इन प्रेझेन्स ऑफ ड्रायथर टू गिव्ह अन इम्यून कॉम्प्लेक्स. काय असतो इम्यून कॉम्प्लेक्स माहिती तुम्हाला गिव्ह इम्यून कॉम्प्लेक्स विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स अ कीटोन. विच ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स अ कीटोन. कसा तयार होतो ते पाहू आपण. नायट्राइल्स अँड ग्रिग्नार्ड रिएजंट हे रिएक्शन होत असताना nitriles and grignard reagent should be पहा nitriles and grignard reagent should be taken in equimolar proportion. equimolar proportion म्हणजे सारखीच नंबर ऑफ क्वांटिटी आपल्याला त्यांची घ्यायची सेम मॉलिक्युल्स. otherwise excess of grignard reagent has been destroyed thus the ketone is not attacked. ओके तर आपल्याला पाहायचं एरोमॅटिक कीटोन कसा तयार करायचा. कोणता कीटोन करायचा आपल्याला एरोमॅटिक कीटोन. तर मी त्या स्क्रीनवरती 2 स्ट्रक्चर काढले. तर याचं नाव आहे फिनिल सायनाइड. याला बेन्झोनायट्राइल म्हटलं जातं. कोणता बेन्झोनायट्राइल. आणि याला फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हे स्ट्रक्चर आणखी एकदा डबल काढतो. कसे काढायचे पहा तुम्हाला स्ट्रक्चर काढण्यासाठी सांगतोय. आता स्ट्रक्चर काढत असताना या 7 नंबर मधली ही शेवटची मेथड आहे समजून घ्या. आपण असं म्हणू हा कोनिकल फ्लास्क आहे. तुम्हाला माहिती तो कोनिकल फ्लास्क आहे. ओके हा कोनिकल फ्लास्क
हा रिएक्शन समजून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगतो तो हा घेतला आपण कोनिकल फ्लास्क. काय घेतला? हा कोनिकल फ्लास्क. हा कोनिकल फ्लास्क घेतला. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं तर या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचं बेन्झोनाइट्राइल. काय घ्यायचं विद्यार्थ्यांनो? C6H5 C ट्रिपल बॉन्ड N. मी काढतोय बेन्झोनाइट्राइल ज्याला म्हणतो आपण. आणि यात काय टाकायचे तर यात टाकायचे फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. काय टाकायचं? फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. इथे टाकतो का? हा कोनिकल फ्लास्क घेतलाय. या कोनिकल फ्लास्क मध्ये इक्विमोलार अमाउंट ऑफ बेन्झोनाइट्राइल म्हणजे फिनिल सायनाइड आणि फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड घ्यायचे. पाहिजे तुम्ही ते कसं काढायचं स्ट्रक्चर तर तुम्हाला स्ट्रक्चर काढण्यासाठी सांगतो. हा असा फॉर्म्युला काढायचा. ओके, हे काढली. ही कोणती रिंग झाली तर ही झाली फिनिल. ओके, सी थोडस मोठं काढतो तो C ट्रिपल बॉन्ड N. हा C ट्रिपल बॉन्ड N. ओके, याचं नाव काय? C6H5 C ट्रिपल बॉन्ड N. याला बेन्झोनाइट्राइल म्हटलं जातं. कोणता नाइट्राइल? याला बेन्झोनाइट्राइल किंवा याचं कॉमन नेम आहे फिनिल सायनाइड. कोणता घेतला आपण? फिनिल सायनाइड. त्याच सोबतीला त्याच्यात काय घ्यायचं? फिनिल सायनाइड घेतल्यानंतर त्याच्यासोबत फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड घ्यायचा. हा घ्या C6H5MgBr. हा घेतला C6H5MgBr. ओके, याचं नाव काय? याचं नाव आहे विद्यार्थ्यांनो फिनिल. C6H5 म्हणजे फिनिल मॅग्नेशियम आणि ब्रोमाइड. फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड घ्यायचा. ओके, आणि ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर होते. फिनिल बेन्झोनाइट्राइल आणि फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइडची काय रिएक्शन होती तिने पाहता. हे दोघं घेतल्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर तर तुम्हाला असं मिळेल की तुम्हाला हेही माहिती आहे ग्रिग्नार्ड रिएक्शन जर असेल RMgX तर हा R मायनस असतो, इकडचा Mg प्लस असतो. तर हा जो R ग्रुप असतो का हा R ग्रुप असतो न्यूक्लिओफाइल असतो. काय असतो तो? R ग्रुप न्यूक्लिओफाइल. या रिएक्शन मध्ये पण तो न्यूक्लिओफाइल आहे. आणि तो कुठे अटॅक करतो पहा. ज्यावेळेस आपण फिनिल सायनाइड म्हणजे बेन्झोनाइट्राइल आणि फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइडची रिएक्शन करू त्यावेळेस फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड म्हणजे RMgX मधला हा पार्ट तुटतो. पहा इथं हा पार्ट तुटतो, कार्बन मॅग्नेशियम बॉन्ड तुटतो आणि हा जो आहे का हा या कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. कुठे अटॅक करतो हा तर हा या कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. पहा कोणता ग्रुप? C6H5MgBr मधला हा फिनिल जो ग्रुप आहे का हा या कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. ट्रिपल बॉन्ड मधला इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडे जातात. कुणीकडे जातात तर या नायट्रोजन कडे जातात. आणि हे इलेक्ट्रॉन इकडे जर गेले तर नायट्रोजन मायनस साइन होतो आणि इकडचा प्लस MgBr. हे इलेक्ट्रॉन इकडं N मायनस आणि प्लस MgBr मिळून तयार होतो इथं कॉम्प्लेक्स. कोणता कॉम्प्लेक्स तयार होतो पहा इथं. तर ही रिंग इथं काढतो मी. पहा इथं रिंग ही रिंग घ्या इथं. ओके, तर तुम्हाला माहिती आहे इथं बॉन्ड कार्बन ओके काढला. नंतर ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन कशा झालं डबल बॉन्ड मध्ये त्याचं कारण हा फिनिल ग्रुप या कार्बन वरती अटॅक करायला आहे. म्हणजे मी असं लिहिल पहा हा याच्यावरती अटॅक करायला म्हणजे कार्बन आणि फिनिल यांच्यात बॉन्ड तयार व्हायला तो हा द्या बॉन्ड. हा बॉन्ड तयार झाला. ओके, हा फिनिल इकडचा. नंतर या फिनिलने या कार्बन ॲटमवरती अटॅक केला. कार्बन फिनिल अटॅक झाला. नंतर हा जो ट्रिपल बॉन्ड आहे ट्रिपल बॉन्ड मधले दोन इलेक्ट्रॉन वरचे नायट्रोजन कडे गेले. मी असं काढतो ते तसंच आहे फक्त पोझिशन चेंज केली. ट्रिपल बॉन्ड डबल बॉन्ड झाला. N मायनस हे इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडे गेल्यामुळे N मायनस. ओके, आणि इकडचा पॉझिटिव्ह प्लस MgBr. हे पहा MgBr. ओके, याला काय नाव आहे तर याला एवढंच म्हणायचं इमिन कॉम्प्लेक्स. इथं पहा मी म्हटलं A nitrile react with Grignard reagent in presence of dry ether to give an imine complex. हा कोणता कॉम्प्लेक्स आहे तर याला एवढंच म्हणायचं हा इमिन कॉम्प्लेक्स आहे. कोणता आहे हा तर इमिन कॉम्प्लेक्स. फिनिल सायनाइड आणि फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड यांची इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हेंट कोणता टाकायचा ड्राय इथर जर झालं तर याच्यापासून इमिन कॉम्प्लेक्स तयार होतो. हा जो आहे ना हा इमिन कॉम्प्लेक्स तयार होतो. आणि इमिन कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर यात टाकायचं डायल्यूट HCl. काय टाकायचं विद्यार्थ्यांनो डायल्यूट HCl टाकायचं. आणि डायल्यूट HCl जर टाकलं तर मी असं लिहितो पहा H3O+ डायल्यूट HCl जर टाकलं तर याचं काय होतं याचं लिसिस होतं. जसं मागच्या रिएक्शन मध्ये झालं तसं लिसिस होतं. तर पहा इथं असं मी असं म्हणेन जर आपण ऍसिडिक वॉटर जर टाकलं कोणतं वॉटर टाकलं आपण याच्यात ऍसिडिक वॉटर डायल्यूट HCl म्हणजे काय हे पहा H2O इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. यालाच कसं लिहितो आपण यालाच आपण असं लिहितो H3O+. तर हे जे ऍसिडिक वॉटर आहे कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजनला ब्रेक डाऊन करतं. पहा इथं
कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन काय होतो तर ब्रेकडाऊन. हा जो कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन आहे याचं लिसिस करण्यासाठी आपण ऍसिडिक वॉटर घेतलं आणि इथं हा जो O आहे का ह्या नायट्रोजनची जागी येतो आणि इथं कंपाऊंड तयार होतो तो असा. पहा ही रिंग इथली जशीच तशी, हा कार्बन काढतोय तुम्ही, हा कार्बन, नंतर इकडची रिंग जशीच तशी, इकडची रिंग ही जशीच तशी. हा कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन, ह्या नायट्रोजनच्या ऐवजी वॉटर मधला कोण येतं ऑक्सिजन. ओके, हा तयार झाला सी डबल बॉन्ड O. आता शिल्लक काय राहिले पहा बरं, तर ह्या S3O मधलं S3 राहिले ना, O गेला, तर हे पहा NH3 नायट्रोजन आणि ती नायट्रोजन, तर याच्याऐवजी आपण असं म्हणूया इथं हा नायट्रोजन जातो आणि इथं बाय प्रोडक्ट तयार होतं MgBrOH. काय तयार होतं पहा, इथं लिहायला जागा नाहीये, वाटलंच ते इथं लिहितो मी, इथं लिहितो Mg. पहा Mg त्याच्यासोबत Br आणि त्याच्यासोबत OH. ओके, यातला एक H म्हणजे Br आणि OH, यातलं फक्त काय रिएक्ट होतं H2O रिएक्ट होतो. एवढं लक्षात ठेवा. इम्यून कॉम्प्लेक्सचं हायड्रोलिसिस जर झालं, इम्यून कॉम्प्लेक्सचं हायड्रोलिसिस जर झालं तर काय तयार झाला, हा कंपाऊंड तयार झाला. त्या कंपाऊंडचं नाव आहे हा फिनिल, हा फिनिल, याचं नाव काय, याचं नाव आहे डायफिनिल कीटोन. काय नाव याचं, डायफिनिल कीटोन, किंवा यालाच बेन्झोफेनॉन, यालाच बेन्झोफेनॉन असं देखील म्हटलं जातं. या कंपाऊंडचं नाव काय तर हा बेन्झोफेनॉन तयार झालेला आहे. आणि तुम्ही म्हणता असेल इथं रिएक्शन बॅलन्स होईल तर पहा इथे विद्यार्थ्यांनो, इथं काय घेतलं आपण, इथं जर आपण डायल्यूट HCl जर घेतलं तर H2O आणि HCl, H2O आणि HCl, तर कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन, हा नायट्रोजनच्या ऐवजी काय येतं ऑक्सिजन आले, काय येतं तर ऑक्सिजन. ओके, त्यानंतर हा Mg. ओके, Mg ला काय सोबत तर Br आहे आणि त्याच्यासोबत काय तर OH, त्याच्यासोबत काय तर OH, म्हणजे इथं H2O चे दोन मॉलिक्यूल लागतील. किती लागतील तर दोन. त्यातला एक OH ह्या Mg सोबत असेल म्हणजे MgBrOH, आणि बाय प्रोडक्ट इथं पण काय असेल तर इथं पण बाय प्रोडक्ट कोणता असेल तर NH4Cl तयार होईल. फक्त वॉटर मॉलिक्यूलचे किती लागतील तर वॉटरचे दोन मॉलिक्यूल लागतील. ओके, ही अशा प्रकारे रिएक्शन असेल. पहा इथं, when benzonitrile and phenyl magnesium bromide is react with when mixture of benzonitrile and phenyl magnesium bromide is react in presence of dry ether, it gives imine complex. कोणता कॉम्प्लेक्स तयार होईल, imine complex तयार होईल. आणि imine complex on acid hydrolysis gives this benzophenone, त्याला काय म्हणतात आपण बेन्झोफेनॉन किंवा डायफिनिल कीटोन तयार होतो. बाय प्रोडक्ट MgBrOH. तुम्ही जर म्हणलात रिएक्शन बॅलन्स होत नाही तर रिएक्शन बॅलन्स होते, फक्त काय म्हणतो मी ह्या H3O च्या ऐवजी ते किती H2O लागतील आपल्याला, दोन H2O लागतील. दोन H2O मधला पहा ना, इथं समजा आपण असं घेतलं HOH असं घेतलं आणि परत HOH जर घेतलं तर हे कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजनच्या ऐवजी, ह्या नायट्रोजनच्या ऐवजी काय तर इथला एक O घेतला आपण, काय घेतला इथला एक O घेतला, हा तयार झाला डायफिनिल कीटोन. आता काय काय शिल्लक राहिलं, हे दोन H, काय शिल्लक राहिलं हे दोन H. ओके, आणि हा H2O, तर यातला OH कोणाला देऊन टाकायचा Mg ला, म्हणजे काय तयार होईल Mg सोबत Br आहे, MgBr आणि त्याला सोबत काय झाला OH. आता काय शिल्लक राहिलं पहा बरं, OH गेला म्हणजे हा एक H, हा एक H आणि हा एक H आणि हा नायट्रोजन मिळून बाय प्रोडक्ट NH3 होईल. काय झालं बाय प्रोडक्ट तर NH3, आणि पुन्हा HCl चं प्रमाण जास्त असेल तर NH4Cl तयार होईल. म्हणून फक्त आपल्याला इथपर्यंतच लिहायचं आहे, हा डायफिनिल कीटोन आणि MgBrOH. जर तुम्हाला जास्तच उत्सुकता असेल तर काय तयार झालं मी तुम्हाला सांगितलं, तो बाय प्रोडक्ट त्याच्यासोबत आणखी NH3 तयार होतो. वॉटरचे किती मॉलिक्यूल लागतात, तो वॉटरचे दोन मॉलिक्यूल लागतात. फक्त तुम्ही असं दाखवणं अपेक्षित आहे. ओके, दोन वॉटरचे मॉलिक्यूल लागतात. अलग लक्षात. तर ही झाली शेवटची 7 नंबरच्या मेथड मधली चौथी, प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक कीटोन. हा जो कीटोन तयार झालाय हा कोणत्या प्रकारचा कीटोन तयार झालाय, हा एरोमॅटिक कीटोन तयार झालाय. ओके, a nitrile react with a Grignard reagent in presence of dry ether to give an imine complex, म्हणजे हा imine complex which on acid hydrolysis gives a ketone, कोणता aromatic ketone. आणि या रिएक्शन मध्ये नायट्राइल म्हणजे बेन्झोनायट्राइल आणि ग्रिग्नार रिएजंट इक्विमोलार क्वांटिटीत घ्यायचे. तर बेन्झोनायट्राइल म्हणजे फिनिल सायनाइड आणि फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड
हे रिॲक्ट जर झाले तर इमिन कॉम्प्लेक्स तयार होतो आणि ह्याचं हायड्रोलिसिस जर झालं तर हे तयार होतं डायफिनिल कीटोन, बाय प्रोडक्ट MgBrOH आणि NH3 हे तयार होतात. एवढं लिहायचं. ओके, बाय प्रोडक्ट MgBrOH आणि आणखी कोणतं लिहू शकता तुम्ही, NH3 तयार होतो. अशा प्रकारे ही रिॲक्शन तुम्हाला लिहायची आहे. ओके, याच्यानंतरचा जो पार्ट असेल तो 8 नंबरची मेथड ऑफ प्रिपरेशन आपण करूया. इथपर्यंत मला वाटतं कोणालाही अडचण नसेल. ही रिॲक्शन व्यवस्थित लिहून घ्यायची. ही रिॲक्शन 2 मार्कासाठी थिअरीसाठी विचारली जाते किंवा तुम्हाला MCQ साठी देखील विचारली जाते. यातलं काय लक्षात ठेवायचं, C6H5 ट्रिपल बॉन्ड N याची रिॲक्शन फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड सोबत. ओके, काय होतं इन प्रेझेन्स ऑफ ड्रायथर, हा जो आहे ना मॅग्नेशियम म्हणजे कार्बन आणि मॅग्नेशियम यातला बॉन्ड तुटतो, हा बॉन्ड तुटतो. ओके, हा बॉन्ड तुटतो, इथला फिनिल ग्रुप या कार्बन ॲटमवर अटॅक करतो. ट्रिपल बॉन्ड मधले हे इलेक्ट्रॉन कोणाकडे जातात, या नायट्रोजनकडे. नायट्रोजन काय होतो मायनस. ओके, नायट्रोजन काय होतो मायनस. आता नंतर हा ग्रुप इथं आहे, या कार्बनला ही फिनिल जोडली म्हणजे असं तयार झालं. ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन कसं झालं, डबल बॉन्ड मध्ये. ओके, आणि ह्या नायट्रोजनला काय जोडलं जातं, या नायट्रोजनला इकडचा पार्ट जोडला जातो. तुम्ही असं लक्षात घ्या, ह्या नायट्रोजनला हा MgBr जोडला जातो आणि म्हणून N- प्लस MgBr हा कॉम्प्लेक्स कोणता आहे, तर हा झाला इमिन कॉम्प्लेक्स. आणि ह्या इमिन कॉम्प्लेक्सला जर आपण ऍसिडिक वॉटर सोबत बॉईल केलं तर यातला कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन ब्रेक डाऊन होऊन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन तयार होतो आणि बाय प्रोडक्ट MgBrOH आणि NH3 तयार होतं. हे महत्वाचं आहे, डायफिनिल कीटोन किंवा त्याचंच नाव काय तर बेन्झोफेनॉन. ओके, थँक्यू सो मच. ओके.